धनंजय आणि पूजा यांच्या वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सामान्य कुटुंबातील धडाडीचा कार्यकर्ता धनंजय जाधव। धनंजय जाधव यांचे वडील राजाराम जाधव एसटी सेवेमध्ये कार्यरत। गरीब परिस्थितीतून मार्ग काढत केवळ आपल्या कष्टाने आणि नेतृत्व गुणावर धनंजय यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। राजकारणाविषयी असलेली आवड आणि लोकसेवेची आस यामुळे ते नेहमीच अन्यायाविरोधात लढण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे असतात। निर्भीडपणे व्यवस्थेला भिडणारा, अन्यायाविरोधात लढणारा, पण मित्रांसाठी मात्र मनाने हळवा, सहकार्यांच्या सुखदुःखात सदैव सोबत असणारा कार्यकर्ता म्हणून धनंजयने समाजात आपले स्थान निर्माण केलेले आहे। तसेच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना गेवराई येथे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या पूजा यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केलेली आहे। समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्याची ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता यामुळे त्या लहान वयातच जनतेच्या विश्वासास पात्र ठरल्या। 2017 साली मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील भव्य आंदोलनात पूजा यांनी आपल्या आक्रमक भूमिकेतून समाजाच्या वेदना सरकारसमोर ठामपणे मांडल्या। त्यानंतरही समाजातील प्रश्नांसाठी अहोरात्र लढा दिला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पीक विमा, कर्जमाफी या ज्वलंत मुद्द्यावर राज्यभर आंदोलन करत पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलल्या, खोट्या गुन्ह्यांचा सामना केला, पण त्यांची लढण्याची जिद्द कधीही कमी झाली नाही। या संघर्षमय वाटचालीतून पुढे जात धनंजय आणि पूजा यांनी सुखी संसाराची नवीन सुरुवात केलेली आहे। मात्र संसाराची गोडी अनुभवतानाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने लढावं, याच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेकडून सदिच्छा आणि आशीर्वाद। धनंजय आणि पूजा नव्या प्रवासासाठी अखंड शुभेच्छा।